विश्वसंवाद या मराठी पॉडकास्टवर मी मंदार कुलकर्णी तुमचं स्वागत करतो. काही आगळं वेगळं हटके असं काम करणाऱ्या जगभरातल्या मराठी मंडळींशी गप्पांचा हा कार्यक्रम विश्वसंवाद. नमस्कार मंडळी, विश्वसंवाद या मराठी पॉडकास्टच्या 54व्या एपिसोडमध्ये मी मंदार कुलकर्णी तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्याकडे ज्या पाहुण्या आलेल्या आहेत त्या व्यवसायाने चित्रकार आहेत. आजपर्यंत विश्वसंवादवर आलेल्या पाहुण्यांपैकी चित्र काढणं किंवा पूर्ण वेळ कलेसाठी देणारे अशा या बहुतेक पहिल्याच पाहुण्या आहेत. आज महाराष्ट्रात आणि भारतातही आभा भागवत यांचं नाव वॉल पेंटिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे. त्यांनी पुण्यात तर अनेक ठिकाणी भिंतींवरती जागोजागी त्यांनी केलेली पेंटिंग्स तुम्हाला दिसतील. पण त्या पेंटिंग्सच्याच बरोबर त्यांचं बाकीचं करिअर आणि इतर त्यांनी जे केलेलं काम आहे, उदाहरणार्थ बालभारती या पुस्तकांची ज्यांनी जी कव्हर्स केली आहेत ती, आणि ॲनिमेटेड फिल्म्समधलं त्यांचं काम, अमेरिकेतलं शिक्षण, या सगळ्याबद्दलच आपण बोलणार आहोत. त्यामुळे एवढी प्रस्तावना झाल्यानंतर मी आभा भागवत यांचं स्वागत करतो आणि त्यांना सांगतो की त्यांनीच त्यांची ओळख थोडी जास्ती करून दिली तर बरं. तेव्हा आभा, वेलकम टू विश्वसंवाद, आणि आमच्याकडे येऊन आमच्याशी गप्पा मारायची तयारी दाखवल्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. तर आभा, आपण सध्याचं जे काय म्हणजे ज्या फोरफ्रंटवर असलेलं तुमचं करिअर आहे वॉल पेंटिंगचं, त्याच्यापासून सुरुवात करूयात. कारण आत्ता तुम्ही त्यात खूप बिझी आहात. तुम्ही केलेली चित्र सगळीकडे बघायला मिळतात, फेसबुकवरती त्याच्या बऱ्याच पोस्ट मिळत आहेत. तर ही वॉल पेंटिंग्सची आयडिया आणि एस्पेशली डुईंग इट म्हणजे वॉल पेंटिंग्स ही सार्वजनिक ठिकाणी शहरातल्या मोठमोठ्या जागी भिंतींवरती करावी, ह्या कल्पनेचा उगम कुठून झाला असं मला पहिलं विचारायला आवडेल. आणि तो कसा प्रवास होता, कधी झाला ते? बरोबर. आता मी जवळजवळ गेली 8 वर्ष वॉल पेंटिंग्स करते. आणि सुरुवात माझी खरी अशी झाली की मी GD आर्ट्स केलं, MFA केलं अमेरिकेतून, आणि त्यानंतर मी ठरवलं होतं की आपण कॅनव्हास पेंटिंग्स करूयात. पण मुलं माझी लहान होती आणि त्यांनी मनसोक्त चित्र काढावी अशी माझी फार इच्छा होती. त्यामुळे त्यांना मी घरातल्या सगळ्या भिंती मोकळ्या करून दिल्या. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण जे लहान मुलांना त्यांच्या चित्रकलेला कमी लेखतो, त्यांचे पोटेन्शियल्स आपल्याला समजत नाही की भिंतीवर काय मुलं करू शकतात, तर ते कुठेतरी अपस्केल करायची गरज आहे. आणि त्यांना आर्टिस्ट बरोबर चित्र काढण्याचा वेगळा अनुभव देण्याची गरज आहे. आणि मग त्या कामाला मी सुरुवात केली. एका शाळेमध्ये, मी अक्षरनंदन म्हणून शाळा आहे पुण्यामध्ये अतिशय चांगली, तिथे एका वर्गाला घेऊन मी भित्तिचित्र केलं. त्यानंतर गरवारे बालभवन जे आहे तिथे मुलांना घेऊन मी भित्तिचित्र केलं. आणि मग आमचे काही मित्रमंडळी म्हणायला लागली की हे छान आहे, तर आपण आमच्या मुलांना घेऊन करूया का? मग आम्ही मुलं आणि पालक मिळून चित्र काढायला सुरुवात केली. आणि त्याच्यात एवढी मजा यायला लागली. म्हणजे चित्र कसं होतंय हा एक भाग होता, ती जबाबदारी संपूर्ण माझी होती. प्रत्येक मुलाचं काहीतरी एक वेगळं पोटेन्शियल असतं, प्रत्येक पालकाचा काहीतरी एक अनुभव असतो, आणि तो त्याच्यात सामावून घेण्याचं स्किल माझ्याकडे होतं असं हळूहळू लक्षात आलं. ते सरफेस्ड, असं काही प्लॅन्ड नव्हतं ते. आणि एवढी धमाल यायला लागली त्या चित्रांमध्ये की हळूहळू मला बाहेरून मागणी यायला लागली की आमच्याकडे येशील का आणि आमच्या शाळेतल्या मुलांबरोबर चित्र काढशील का. आणि ते सुरूच झालं. म्हणजे मग कर्नाटक आणि राजस्थान इथल्या 2 संस्था होत्या लहान मुलांबरोबर शिक्षणाचं काम करणाऱ्या. त्यांनी त्या भित्तिचित्रांचं मोल ओळखलं आणि मला कॉन्टॅक्ट केलं. आणि कर्नाटकात जवळजवळ रुरल एरियाजमध्ये 20 शाळांमध्ये मी हिंडून आले हे चित्र काढायला. आणि तेव्हा माझाच आग्रह असा होता की मी कुठली तरी माझा कंटेंट घेऊन येणार आणि चित्र काढणार, ह्याच्यापेक्षा तुमच्या लोकल गोष्टी काय आहेत, तुमचे स्थानिक कंटेंट काय आहे, त्या मुलांची आयुष्य कशी आहेत, जेणेकरून चित्र हे नुसतं काहीतरी डेकोरेशनचा पीस न राहता त्या मुलाच्या आयुष्याशी ते कसं कनेक्ट होईल हे मला बघावंसं वाटलं.
आणि मी तयारी करून जायचे मी तिथे आणि तिथे आजूबाजूला मी स्केचेस करायचे. मला जे दिसतंय ते मी चित्रात उतरवायचा प्रयत्न करायचे. आणि त्याचा खूप वेगळा परिणाम त्या मुलांवरही होताना आम्हाला दिसला आणि जे शिक्षक तिथे आमच्या बरोबर असायचे, त्यांनाही तो सगळा अनुभव, ती सगळी प्रोसेस खूप खूप इंटरेस्टिंग वाटली. अजूनही मी त्यांच्या संपर्कात आहे. आता 4-4 वर्ष झाली जवळ-जवळ त्या दोन्ही कामांना. पण ते मला अजून सांगतात, की त्या मुलांवर त्याचा कसा पॉझिटिव्ह परिणाम झालाय. हे मी तेव्हा इमॅजिन केलं नव्हतं ऑब्व्हियसली. मी एक आर्टिस्ट म्हणूनच त्याच्याकडे बघत होते आणि सहभाग भित्तिचित्राकडे वेगळ्या पद्धतीने बघत होते. मग ते हळू-हळू पसरत गेलं. मग पुण्यामधल्याही लोकांच्या लक्षात आलं, की धिस इज समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग अँड आभा वी शुड गेट टू पेंट विथ आभा असं व्हायला लागलं ते. आणि मग लोकं आपणहून मला बोलवायला लागली आणि मग त्याचं मी एक प्रोफेशनल एक असं हे तयार केला. अ, काय म्हणायचं लेआउट तयार केला त्याचा, की हाऊ शुड इट वर्क? फायनान्शियली ॲज वेल हे वर्कआउट व्हायला हवं. हो. आणि तशीच त्यांची ही अपेक्षा होती, बट आय वॉज नॉट रेडी फॉर इट समहाऊ. कारण आर्टिस्ट म्हणजे पेंटिंग्स करून, एक्झिबिशन करून पेंटिंग्स विकली गेली तर पैसे मिळणार. अशा एका ठराविक पठडीतून मी सुद्धा गेलेली असल्याने हो. मला हे सुचलंच नव्हतं, की धिस ॲज वेल कुड बी अ गुड वे ऑफ अर्निंग. मग त्याची सगळ्याची सांगड घालून ते फारच सुंदर सुरू झालं आणि आतापर्यंत जवळ-जवळ मी 350 हून जास्त चित्र भारतभरात भिंतींवरती केलेली आहेत. बरं. आम्ही गेली 2 वर्ष मी एक रंगजा नावाचा ग्रुप फॉर्म केलाय आणि माझ्या काही मैत्रिणी आहेत, हौशी आहेत हां. त्यांचं काही ट्रेनिंग नाहीये चित्रकलेतलं, बरं. पण चांगलं चित्र काढतात. छंद म्हणून सुद्धा खूप चांगले आर्टिस्ट आपल्याकडे तयार झालेले असतात. तर आम्ही सगळेजण मिळून स्ट्रीट आर्ट करतो. स्ट्रीट आर्टला एक पुन्हा वेगळंच महत्त्व आहे, जे भारतामध्ये काही ठिकाणी चांगल्या पद्धतीने खूप टॅकल केलेलं आहे. पण आम्हाला आमच्या पद्धतीने सगळ्या मुली आहोत आम्ही. अगदी क्वचित पुरुष असतात आमच्याबरोबर, मुलगी असतात. पण मुलींची एक वेगळी पद्धत असते चित्रांकडे बघण्याची. स्ट्रीट आर्ट इज क्वाईट रफ फॉर विमेन. पण आम्हाला ते आवडतं करायला आणि त्यातून सुद्धा आम्ही काही संदेश देण्याचा प्रयत्न तर करतोच आहोत. आणि ज्या अगली स्पेसेस खूप आपल्याला भारतामध्ये दिसतात, अनेक शहरांमध्ये, तशाच पुण्यातही आहेत. आणि त्या निमित्ताने थोडंसं समाज प्रबोधन करण्याचा, पर्यावरणीय संदेश देण्याचाही प्रयत्न आमचा चालू झालाय. असा आत्तापर्यंतचा प्रवास आहे आणि लाँग वे टू गो. अर्थातच, अर्थातच. मला हे आपण वॉल पेंटिंग्स बरोबर बोलायला सुरुवात केली आणि माझ्या डोक्यात जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा असं होतं की शहरातल्या भिंतींवरती चित्र काढणं. पण हा जो स्ट्रीट आर्ट हा जो प्रकार आहे हे समथिंग न्यू आय एम लिसनिंग. म्हणजे मी इथे अमेरिकेत बघितलेली आहेत रस्त्यांवरती काढलेली चित्र सान फ्रान्सिस्को सारख्या शहरांमध्ये. पण ते हो. भारतातही होतंय आणि रस्त्यावरती ऍक्च्युअल चित्र काढलं जात आहे का हे जे हो, तुम्ही हो. सुरू केलंय ते? बर. हो. तुम्ही सॅन अच्छा. फ्रान्सिस्कोचा उल्लेख केला त्यामुळे मला इतकं बरं वाटलं. मी सॅन फ्रान्सिस्कोला शिकलीये कारण. मला माहिती आहे. माझं मला माहिती मास्टर्स आहे. मी तिथे केलं येस. आणि आम्हाला तिथली स्ट्रीट आर्ट आणि स्ट्रीट आर्टिस्ट खूप जवळून बघायला मिळाले हो. तिथले. हो. आणि ते मेक्सिकन ओरिजिनचे होते आणि फारच म्हणजे त्याचा एक खोल कसा परिणाम असतो कुठेतरी शिकलेल्या गोष्टींचा ते असं हळू मला उलगडतंय आता इथे स्ट्रीट आर्ट करताना. हो. पुण्यामध्ये आम्ही चक्क रस्त्यावरती काही भिंती शोधून काढतो. हम्म. ज्या अनेक वर्ष कोणीही त्याच्याकडे बघितलेलं नाहीये. नुसतं कचरा डंप करायला वापरतायत. अनेकदा घाणीत उभं राहून सुद्धा करावं लागतं. बर. दुसरी एक गोष्ट आम्ही अशी केली, की पुण्यामध्ये मुळामुठा नद्या आहेत ना, खऱ्या हो. 5 नद्या आहेत. पण बर. मुळामुठ्या त्यातल्या महत्त्वाच्या 2 नद्या. तर त्या नद्या आता मृत झाल्यात. त्यातलं पाण्यामध्ये 0% ऑक्सिजन आहे. आणि ही बर. इतकी भीषण गोष्ट आहे. पण तरी पुणेकरच काय भारतातले अनेक जण जागे व्हायलाच तयार नाहीत, की आपणच नद्या प्रदूषित करतोय तर आपण त्यांना वाचवायला पाहिजे. तर पुण्यातला एक ग्रुप आहे जीवित नदी म्हणून. बर. त्यातले बरेच जण माझे मित्रमंडळी आहेत. आणि त्यांची अशी कल्पना होती, की चित्राच्या निमित्ताने आपण लोकांना नदीवर बोलावूया. लेट देम एक्सपिरियन्स द रिव्हर. आणि जेव्हा तुम्ही जवळून नदी बघता, तेव्हाच तुम्हाला अंदाज येतो, की किती घाण बदलायला पाहिजे. तर तिथे आपल्या पालिकेने पुणे महानगरपालिकेने ड्रेनेज चेंबर्स नदी पात्रात बांधलेत. असे डोम सारखा आकार असतो त्याचा. ते वरती असे उंचावर आलेले असतात आणि इतकं अगली स्ट्रक्चर आहे ते. काही सौंदर्याशी काही संबंध नाही आपल्या नदीचा असं वाटावं इतकं वाईट आहे. तर आम्ही असं आमच्या रंगजा ग्रुपनी ठरवलं, की आपण ते चेंबर्स रंगवूया.
म्हणून बर. साधारण 2-1 वर्षापूर्वी आम्ही हा ग्रुप सुरू केला आणि पहिल्यांदा आम्ही चेंबर्सच रंगवले. अच्छा. एवढे आवडले पुणेकरांना आणि मग त्यांना जवळ यावंसं वाटायला लागलं. हम्म. त्यांच्याशी आमचे संवाद व्हायला लागले. जेव्हा ही चेंबर्स नदीच्या पात्रात असल्यामुळे पूर्ण बुडली. तर बर. ॲज अन आर्टिस्ट मला इतकी गंमत वाटली, की असं चित्र अख्खं तुमचं पाण्यामध्ये बुडलंय असं कुठे एक्सपिरियन्स करायला मिळतं. तर एक ते वेगळ्या प्रकारचं थ्रिल असतं, की हो. त्याच्यावरती सगळा चिखल चढतो. मग नदीचं पाणी ओसरेपर्यंत तुम्ही वाट बघता, की माझ्या मैत्रिणी फोटो पाठवायच्या. तुझं चित्र आता अर्धच दिसतंय बरं का. आता पूर्ण बुडलं बरं का. तर अशी ती फारच मजा होती. मग त्याचे काही पोपडे निघून गेले होते अच्छा. चित्राचे. तर असं नैसर्गिक काही गोष्टींचा परिणाम सुद्धा चित्रांवरती होणं, हम्म. याच्यातून त्या चित्राचं सुद्धा एक कॅरेक्टर खुलतं ना. तर हा नक्कीच. एक वेगळाच प्रवास मला वाटायला लागला, की हो. जेव्हा तुम्ही सर्वसामान्य माणसांसाठी, अगदी भिकाऱ्यासाठी सुद्धा तुम्ही जेव्हा ते चित्र तयार करता हम्म. आणि भिकारी जेव्हा येऊन ते अप्रिशिएट करता, व्हेरी डिफरंट फीलिंग, की तुमचं चित्र नाहीये. तर ते तुम्ही रस्त्यावर आणलंय आणि एव्हरीवन कॅन एन्जॉय इट. एव्हरीवन हॅज द राइट टू एन्जॉय द पेंटिंग. हा एक हम्म. त्यातला भाव आहे, तो मला खूप आवडायला लागला. अरे वा. हे मला खूप छान वाटतंय ना ऐकायला, की भिकारी सुद्धा येऊन ते तुमचं चित्र अप्रिशिएट करण्याचा अनुभव तुम्ही घेतला असेल. अशी अशी कुठे घडली आहे घटना? त्याच्याबद्दल अरे, थोडंसं काहीतरी बोला ना. सांगते ना, एक छोटा मुलगा होता 13-14 वर्षाचा हम्म, हम्म. आणि आम्ही तिघी जणी मैत्रिणी पेंटिंग करत होतो आणि असे मोठे-मोठे सापांचं चित्र काढत होतो हां आम्ही. खूप सुंदर झालंय ते चित्र ॲक्चुअली. बर. रंग वगैरे असे फार डिसेंट आणि सुरेख झाले. तर त्या मुलाला फार गंमत वाटली, की हे काय चाललंय? तर तो आला जवळ आणि आम्ही तिथे अशा उंचावरती उभ्या राहून चित्र काढतो ना, तर मग सारखं खाली उतरावं लागतं रंगाचे डबे घ्यायला, ब्रशेस घ्यायला. तर तो म्हणला, "मला सांगा, मी देतो तुम्हाला." तेव्हा बर. मला लहानच मुलगा आहे म्हणल्यावरती गंमतच वाटली. म्हटलं, की "हां, चालेल, तू दे काय, तू धर काय" वगैरे. हम्म. मग चित्र झालं आमचं 2.5-3 तास चालू होतं. बर. झाल्यावर त्याला विचारलं सहज, की "काय करतोस तू?" तर म्हणला, की "ससून हॉस्पिटल आहे ना, तिथे आई असते माझी. ती कचरा गोळा करते आणि ती तिथे झोपते बाहेर रस्त्यावरती." मग म्हणलं, "तू जातोस का कधी आईला भेटायला?" तर म्हणला, "हां, जातो कधी मनात आलं तर." 13-14 वर्षाचा मुलगा पण एवढा इंडिपेंडंट आणि त्याला वडील माहिती नसणार. आई आहे पण तिच्याशी काही भेटून फार मिळतं अशातला भाग नाही. पण हम्म. त्याला ह्या चित्राबद्दल आपुलकी वाटली आणि आमच्याशी येऊन बोलावसं वाटलं. तर बर. ही वेगळीच एक गोष्ट आहे. म्हणजे हे भारतात हे असंख्य ठिकाणी घडत असतं, की हम्म. मुलांना आई-वडील त्यांचे जवळ असतात असं नाही. त्यांना आपलंच गुजराण करावी लागते. कुठेही झोपतात. मग आम्हाला म्हणला, की "पुन्हा जर का तुम्ही आलात तर मी येईन काय चित्र काढायला?" म्हणलं, "हां, नक्की यायचं. आपण परत भेटू आणि ये तू." अच्छा. अरे वा. बर. हे अगदी एकदम टचिंग हो गोष्ट ना, आहे. फारच ते इंटरेस्टिंग होतं. खूप, खूप. या. आणि एरवी सुद्धा म्हणजे असे रिक्षातून जाणारे लोकं असतात किंवा चालत चाललेले लोकं असतात. अ, बेघर लोकं असतात ना, त्यांना फार गंमत येते. ते असे हम्म. अमुक इतक्या अंतरावरून असे बघत बसतात, की काय चाललंय? कुठले हम्म. रंग आहेत? काय हम्म. करतायत नेमकं हे? कशासाठी? बोलायला येत नाही कोणी यातलं. हो. पण त्यांना आवडतं ते बघायला आणि छान वाटतं हो. किंवा तो भाग स्वच्छ आपण ठेवला पाहिजे असं वाटतं. हां, हां. एक आपोआप सौंदर्य त्यांच्या आयुष्याच्या इतक्या जवळ कदाचित इतर वेळेला कदाचित येत नसेल. त्यामुळे ते जवळ अगदी. गेल्यामुळे त्यांना त्याचं जास्ती चांगली जाणीव होत असेल आणि एकदा असा काहीतरी अनुभव आला, की माणसांची मनं थोडीफार बदलतातच ना. त्या त्या असं तेवढ्या वाटतं. पिरियडपुरती किंवा त्या क्षणापुरती तरी त्यांचं काहीतरी वेगळं ट्रान्सफॉर्मेशन होऊन जातं. असं नक्की नक्कीच होतं, नक्की होतं. म्हणजे रंगांचा आणि आकारांचा एक जो परिणाम आपल्या मनावर असा सटली होत असतो ना, हं. त्याच्याबद्दल विशेष कोणी बोलत नाही. हो. नुसतंच कॉम्पोझिशन्स आणि कंटेंट बद्दल बोलतं. हं. पण खूप चांगला परिणाम आपल्यावरती होत असतो रंगांचा. हं, हं. मगाचच्या बोलण्यातनं आपण एक मुद्दा मला थोडासा पुन्हा स्पर्श करावासा वाटतो. तो म्हणजे असा की भिंतींवरती चित्र मुलांबरोबर काढायला लागल्यावर मुलांवर त्याचा जो पॉझिटिव्ह परिणाम झाला, असा जो हो. अनुभव आहे, त्याबद्दल ऐकायला मला थोडं आवडेल, की व्हॉट एक्झॅक्टली हॅपन टू देम? म्हणजे जनरली मुलांना भिंतीवरती चित्र काढू देणं हे म्हणजे अगदी युनिकच कन्सेप्ट आहे आणि मला हं. ती तुम्ही कन्सेप्ट राबवली आहे त्यात आश्चर्य अशाकरता वाटलं नाही, की माझा मुलगा लहान असताना पुण्यात बालभवनमध्ये जायचा
तुमच्या अरे वा. आईची पुस्तकं, बालभवन हे सगळं आमच्या घरात पूर्ण होतं. आणि आम्ही आमच्या घरातल्या भिंती सुद्धा माझ्या मुलाकरता पूर्ण मोकळ्या ठेवलेल्या होत्या, की ज्याच्यात त्याला वा. मनसोक्त आम्ही चित्र काढू दिली होती. तर हम्म. जेव्हा तुम्ही हे पब्लिक प्लेसेसमध्ये करता आणि सगळी मुलं मिळून ते करत असतात आणि जिथे हो. जे त्यांना करायला जनरली प्रतिबंध केला जातो की नाही नाही भिंतीवर काय चित्र काढतोस, भिंती खराब होतील, आणि इथे तुम्ही हो. त्यांना ते करायला एनकरेज करताय. तर यातनं खरोखर म्हणजे काही दिसणारा, जाणवण्याजोगा, नोटीस करण्याजोगा काय फरक वाटला नुसता पॉझिटिव्ह म्हणण्यापेक्षा? कॅन यू गो वन बरोबर. लेव्हल डीप अँड एक्सप्लेन दॅट? बरोबर. खरं ना ह्याच्यावरती एक पेपरच लिहायची गरज आहे असं माझ्या अलीकडे लक्षात आलंय. कारण जेवढ्या मेथॉडिकली चित्रकलेकडे एज्युकेशनल पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघायला हवं आहे, तेवढं बघितलं जात नाही अजून. बर. तर मुलांना जे मिळतं ते मी काय ऑब्झर्व्ह केलंय ते सांगते तुम्हाला. त्यांना प्रचंड कॉन्फिडन्स येतो ह्याच्यातनं. आवड तर असतेच मुलांना सहसा चित्र काढण्याची, पण एखाद दुसरं असंही असतं मूल की ज्याला आवडत नाही, पण आवडायला लागतं. कारण ह्याच्यामध्ये मोकळीक मिळते. मुलं शेवटी काय शोधत असतात, तर प्रेम आणि आनंद या 2 गोष्टी मुलं शोधत असतात. त्यामुळे जर का फॅसिलिटेटर कडून त्यांना प्रेम मिळालं आणि चित्र काढण्याचा आनंद मिळाला, तर कुठलंही मूल सुंदर चित्र काढू शकतं. आता पुन्हा सुंदर चित्र कुठलं आणि कोण त्याला सुंदर म्हणतंय यानेही खूप फरक पडतो. त्यामुळे मी बालभवन मधून लहानपणापासून लहान मुलांशी कसं वागायचं याचं मला एक नकळत ट्रेनिंग आईकडून मिळत गेलं. त्याच्यामुळे मला मुलांशी खूप सहज संवाद साधता येतो आणि मुलं कळतात मला लगेच. तर इट्स अ प्लस पॉइंट फॉर मी की मला त्यांना सामावून घेता येतं. मुलं अजून एक गोष्ट अशी शिकतात की एरवी चित्रकला ही इंडिपेंडेंटली करायची गोष्ट असते, की माझा मी आनंद घेण्यासाठी मी एकटी चित्र काढणार वगैरे, वगैरे. पण जेव्हा तुम्ही सहभागाने चित्र काढता, तेव्हा तुम्हाला दुसऱ्या माणसाला तुमच्या स्पेसमध्ये अकोमोडेट करून घ्यावंच लागतं. त्याच्याशिवाय त्याचा रिझल्ट चांगला नाही येणार आहे. इट्स अ ब्युटिफुल प्रोसेस. म्हणजे चित्र ही इतकी सुंदर गोष्ट असू शकते. सहभाग एकमेकांबरोबरचा किंवा वी आर काय वी आर citizens of the same country, we are people of the same city, we live together. हा एक जो भाव आहे ना, तो ह्या चित्रकलेतून खूप सहज त्या मुलांना अनुभवता येतो. आणि त्याच्यामुळे नागरिकांमधलं आपापसातलं प्रेम वाढतं. म्हणजे एक माझं चित्र चालू होतं मला आठवतंय आणि ते अशा भागात होतं, की जिथे झोपडपट्टी खूप जवळ होती. आणि अर्थात येणाऱ्या जाणाऱ्यांना आम्ही सामावून घेतो ना. त्यामुळे येता जाता मुलं म्हणायची, की "आम्ही रंगवू का?" ती मुलं रंगवतात तर आम्हालाही रंगवायचंय. तर आम्ही घ्यायचो त्या मुलांना मी सामावून घ्यायचे. आणि त्यांना ते चित्र खरंच आपलं वाटायला लागलं आणि आम्ही असं नंतर नोटीस केलं, की एरवी त्या भिंतीच्या बाजूनी येताना जाताना ही लोकं पानाच्या पिचकाऱ्या टाकायची तिकडे, थुंकायची, घाण टाकायची. पण तो भाग कोणीही आता घाण करत नाही. कारण त्यांना माहिती की आपल्याच मुलाबाळांनी हे चित्र काढलंय. तर हे चित्र हे इतकं सुंदर माध्यम आहे ना, की वेगळ्या-वेगळ्या कॅटेगरीज मधले लोकं तुम्ही त्याच्यात एकत्र करता. त्यामुळे खूप वेगळी स्ट्रेंथ मला त्याच्यात वाटते. फारच छान. आता किती म्हणजे एकदम असं आपलं स्वतःच काय म्हणूयात ज्याला नवीन शिक्षण होत आहे असं वाटण्याजोगा अनुभव आहे हा, असं नक्कीच हो. म्हणायला पाहिजे मला. अगदी, अगदी. माझ्या दृष्टीने सुद्धा ना एव्हरी पेंटिंग इज अ युनिक एक्सपिरियन्स फॉर मी. बरोबर, बरोबर, बरोबर. मला आता मगाशी म्हटलेल्या दुसऱ्या मुद्द्याकडे थोडं वळूयात, की वर्षानुवर्ष बालभारतीची पुस्तकं म्हटलं की शेजारी शेजारी बसलेला मुलगा आणि मुलगी आणि त्यांच्या हातातलं कव्हर असं बालभारती सारखंच कव्हर असलेलं पुस्तक आणि मग त्या कव्हरमध्ये पुन्हा तेच असं जे स्टँडर्ड पॅटर्न आम्ही वर्षानुवर्ष बघत आलेलो आहोत, तो हो. मोडून तुम्ही काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केलात. मला त्या सगळ्या अनुभवाबद्दल, त्याची सुरुवात कशी झाली, बालभारतीतल्या कुणाला असं वाटलं की आपण हे बदलावं आणि तुम्हाला बोलवून चित्र काढून घ्यावीत, ते सगळं मला ऐकायला आवडेल. येस, अगदी, अगदी. अ, गंमत अशी होते, की ही पुस्तकं डिझाइन करणारे, कव्हर्स वरती काम करणारे हे सगळे कमर्शियल आर्टिस्ट असतात. आणि आय एम अ हार्डकोर पेंटर. मी अगदी कॉलेजमध्ये जेव्हा ऍडमिशन घेणार होते ना, तेव्हा माझे वडील मला म्हणाले होते, की "तू कमर्शियल आर्ट्सला जाऊ नकोस ना, तू यू शुड डू पेंटिंग. कारण तुला पेंटिंगची आवड आहे असं दिसतंय." आणि ते मला पटलं. या 2 शाखा आहेत. अप्लाइड आर्ट म्हणून आपल्याकडे जे शिकवतात सगळं ह्याच्यासाठी
जाहिराती कशा कराव्यात तयार, आणि याचं ट्रेनिंग वेगळं असतं आणि पेंटिंगचं ट्रेनिंग वेगळं असतं. सो आय वेंट थ्रू पेंटिंग ट्रेनिंग. आणि MFA ला सुद्धा मी सॅन फ्रान्सिस्कोला माझे विषय जे होते त्याच्यामध्ये मी वर्ल्ड क्लास पेंटर्स कडून पेंटिंग शिकले. आय एम रिअली प्राऊड ऑफ इट. तर त्याच्यामुळे होतं असं, की जेव्हा तुम्ही पुस्तकांच्या कव्हर्सवर काम करता, तेव्हा तो एक ठराविक साच्यातून गेलेले जे कमर्शियल आर्टिस्ट असतात, त्यांच्यापेक्षा तुम्ही वेगळा विचार करता. म्हणजे हा काही वेळा दुर्गुण ठरू शकतो आणि काही वेळा मला म्हणजे करताही येत नाही कव्हर. पण असं एक ऑब्झर्व्ह केलंय मी, की इफ यू ट्राय बेटर, देन यू ब्रिंग आउट समथिंग डिफरंट. तर तसं थोडंसं बालभारतीच्या बाबतीत झालं असं मला वाटतं, की मी बालभारतीच्या 50व्या वाढदिवसाकरता त्यांच्या भिंतीवरती चित्र काढण्यासाठी त्यांनी मला आमंत्रित केलं होतं. आणि ते काम झाल्यानंतर तिथल्या एक मोठ्या ऑफिसर धन्वंती हर्डीकर मॅडम म्हणून आहेत. त्यांच्याशी ओळख छान झाली माझी खूप. आणि त्या म्हणल्या, की "तू अशी-अशी करशील का आमच्यासाठी कव्हर्स?" तर मी अगदी आनंदाने हो म्हणलं. म्हणलं, की "मी कमर्शियल आर्टिस्ट नाही त्या पद्धतीची, पण काही वेगळं आपल्याला करता आलं तर नक्की करूया." आणि त्यांच्याबरोबरचा माझा संवाद आणि त्या सगळ्यांनी ते इतकं वेगळं खोलून आलं. त्यांनी मला जी मोकळीक दिली ना, किंवा त्यांच्यामध्ये सुद्धा जे धाडस होतं ना, की हां, हे वेगळं जरी हिने केलेलं असलं, तरी हे आपल्याला छापायचं आहे. आणि त्यांनी इट इट मेड अ डिफरंट स्टेटमेंट डेफिनेटली. आणि त्यानंतर रिटायर झाल्या. त्याच्यामुळे नंतर मलाही नाही इतर ऑफिसर्स बरोबर एवढं काम करणं रुचलंही नाही. त्यांनाही काही ते धन्वंती मॅडम सारखं जसं होतं ना, तसं नाही ते आमचा रॅपो राहायला. त्यामुळे त्यावर 1-2 वर्षात मी केलं काम बालभारतीसाठी. आणि इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे एक अ, चांगलं माणूस, एक अतिशय चांगलं माणूस जेव्हा सरकारी यंत्रणेमध्ये असतं, तेव्हा जे बदल घडून येतात, ते मी माझ्या डोळ्यांनी बघितले. आणि त्या काळात फार म्हणजे मला खूप आनंद होतो, की आमची भेट झाली त्या रिटायर होण्याच्या आधी आणि आय कुड डू दॅट वर्क. आणि ते एवढ्या महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा इतक्या जणांपर्यंत पोहोचतंय. आणि त्या कव्हर्सवरती अजूनही हे चालू आहे. मुलं काय-काय लिहीत असतात, ती कव्हर्स बघून त्याच्याविषयी मला काय-काय पाठवत असतात. कोणीतरी काहीतरी पोएटिक काहीतरी त्याच्यावर करतं. तर इतकी मजा येते ना ती दॅट वॉज अ व्हेरी युनिक प्रोसेस. राईट. तेच मला विचारायचं होतं, की तुम्ही कुठल्या कुठल्या विषयांची पुस्तकं केलीत बालभारतीसाठी आणि ते करताना तुम्ही तुमच्या पेंटरचा रोल आणि हा मे बी इलस्ट्रेटर किंवा कव्हर डिझायनरचा रोल यात काय वेगळा विचार करायला लागला तुम्हाला? किंवा शैक्षणिक पुस्तकात चित्र काढून तुमच्या चित्रकलेतून तुम्हाला काय सांगता आलं? खरं म्हणजे ती प्रोसेस जी असते ना, ती अशी एकट्याची नसते. म्हणजे त्या मी आणि त्यांचे इतर काही कलीग असे आम्ही चर्चा करायचो. आणि त्याच्यातून त्यांना काय हवंय आणि मला काय येतंय ह्याची आम्ही सांगड घालायचो. त्यामुळे ते फक्त माझं एकटीचं नाही कव्हर राहिलं. म्हणजे मी त्यांना कुठलीतरी कल्पना मांडून सांगायचे, की हे मी असं-असं करते आणि माझी इलस्ट्रेटिव्ह अशी पद्धत नाहीये. माझी जास्त पेंटरली क्वालिटी असते. त्यामुळे मी चक्क ॲक्रिलिक पेंट्स घेऊन कॅनव्हास पेपरवरती मी पेंटिंग्स केली ती. आणि ती त्यांना खूप आवडली. अशी एवढीच ती प्रोसेस होती. आणि अच्छा. शैक्षणिक कंटेंट हा माझा त्याच्या आधीपासून भित्तिचित्रांमध्ये आलेला होता. म्हणजे ते जे मी एक कर्नाटकातलं एक प्रोजेक्ट आणि राजस्थानातलं एक प्रोजेक्ट हे माझं तोपर्यंत होत आलेलं किंवा चालू असं होतं. आणि त्या सगळ्या शाळांमध्ये चित्र काढायची असल्यामुळे शैक्षणिक भाग त्याच्यात खूप होता. म्हणजे त्याचे ते सिम्प्लिफाय करण्यासाठी प्राणी पुस्तकं वाचतायत, मुलं पुस्तकं वाचतायत, खेळ खेळतायत किंवा पुस्तकं लागलेली झाडं आहेत. अशा काही थीम्स मी डेव्हलप केलेल्या होत्या. आणि त्या अनुषंगाने मग बालभारतीसाठी जी 2 मुखपृष्ठ माझी खूपच पॉप्युलर झाली. त्यातलं एक आहे ते 7वीच्या मराठीच्या पुस्तक आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांची थीम होती राज्य फुलपाखरू. नुकतंच डिक्लेअर झालेलं होतं. ब्लू मॉर्मॉन म्हणून एक फुलपाखरू आहे आणि ते राज्य फुलपाखरू म्हणून डिक्लेअर झालंय महाराष्ट्राचं. तर ते त्यांना हवं होतं. मग मी ती शोधून काढलं एक्सपर्ट्सकडनं, की ही फुलपाखरं असतात कशी? त्यांच्यातले फरक काय असतात? मेल फिमेल मधले काय कुठे दाखवावं असे. आमचे एक मित्र आहेत त्यांच्याकडून सगळी मी इन्फॉर्मेशन घेतली, रेफरन्सेस घेतले. आणि त्यांच्याशी पण मी सतत संपर्कात होते, की चुका कुठे होऊ नयेत महत्त्वाच्या म्हणून. आणि तिथे अशी ज्या फुलांचा रस ती पितात, त्या फुलांमधून आलेली पुस्तकं दाखवली आणि पुस्तकांमधून रस पिणारी फुलपाखरं, अरे अशी वा. ती थीम केली.
आणि दुसरं जे 9वी साठी त्यांनी इंग्रजीच्या पुस्तकासाठी वापरलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्या मध्य प्रदेशामध्ये गोंड नावाचे जे आदिवासी राहतात, ते वर्षानुवर्ष सुंदर चित्र काढतात आणि त्यांची एक हे आहे, एक चित्र आहे त्यांचं, त्याच्यामध्ये हरीण दाखवतात ते आणि हरणाच्या शिंगातून आलेलं झाड दाखवतात. तर मी हे थोडं वेगळ्या स्टाईलचं हरीण घेतलं, शिंगातून त्याच्या झाड दाखवलं आणि त्या झाडाला पुस्तकं दाखवली. तर हे खूप छान वाटतं 9वीच्या मुलांना, असं मला अनेक ठिकाणून सगळेजण कळवत असतात. ती खरी आदिवासींची संकल्पना ती थोडीशी आपण ट्विक करून इथे वापरली, ती खूप अप्रिशिएट होती. खूपच छान. मला थोडंसं तुमच्या ग्रोईंग अप, ब्रिंगिंग अप या एरियाकडे वळायचंय. तुमची बॅकग्राऊंड, तुमचं आधीचं शिक्षण, तुम्ही MFA बद्दल बोललात, पण ते कुठे वाढलात तुम्ही, घरचं वातावरण याबद्दल थोडं सांगाल काही? हो. माझं लहानपण खूप आनंदात गेलं. माझा मोठा भाऊ आहे 2.5 वर्षांनी मोठा आणि त्याचा कल सगळा सायन्सकडे होता. ही इज अ सायंटिस्ट नाउ, सेटल्ड इन ऑक्सफर्ड UK. मोठा सायंटिस्ट आहे. आणि आई-वडिलांनी म्हणजे प्रेमात भिजवून काढलं आम्हाला दोघांना, अगदी असं म्हणता येईल. कितीही अप्स अँड डाउन्स आले तरी सुद्धा मुलांना प्रेमातच भिजवायचं असं त्यांनी ठरवलेलं होतं. त्यामुळे अतिशय आनंदी बालपण गेलं. पुण्यात आम्ही शनिवार पेठेमध्ये राहायचो. वाडा होता आमचा. मेहुणपुऱ्यामध्ये वाडा होता. त्यामुळे तिथलं सगळं छान होतं आयुष्य लहानपणचं. गावातलं पुणं आणि त्याच्याशी जवळी. शाळा माझी हुजूर पागा म्हणून आहे ती. हे सगळं ऐकून मला माझं लहानपण आठवतंय, कारण मी फक्त पेठेचं नाव बदललं तर माझं एक्झॅक्टली तोच सगळा प्रकार आहे. मी सदाशिव पेठेत वाढल्यामुळे आय कॅन रिलेट टू इच अँड एव्हरी वर्ड दॅट यू आर सेइंग. अगदी म्हणजे ते शब्दात मला सांगताच येत नाहीये, इतकं छान होतं ते सगळं. तिथे गेलं की सुद्धा खूप मजा येते अजून सुद्धा. आणि शाळा जवळच होती. हुजूर पागेमध्ये मी होते 10वी पर्यंत. आमच्या शाळेमध्ये अतिशय चांगल्या शिक्षिका होत्या चित्रकलेच्या, संगमेश्वरकर बाई म्हणून. त्या पण आर्टिस्ट आहेत आणि खूप छान त्यांनी ट्रेन केलं मला शाळेत असताना सुद्धा. आणि माझं साधारण एक 5वीत असताना माझं असं ठरलं की मला चित्रकार व्हायचंय. त्यामुळे माझ्या आई-वडिलांचा असा अजिबात आग्रह नव्हता की नाही अभ्यासात पण तू चांगलं हे केलं पाहिजे. कारण मला नव्हती आवडही नव्हती, गतीही नव्हती आणि माझं पूर्ण लक्ष खेळणे, चित्र काढणे, मांजराशी खेळणे. त्यामुळे त्यांनी सांगून ठेवलं होतं की बाई गं, एक कर कृपा की नापास होऊ नको. कितपत अभ्यास कर, पास होत राहा. तेवढं मी ऐकलं. आणि खरी मला अभ्यासाची गोडी आणि जरा गंमत वाटायला लागली ती 8वीच्या पुढे. आणि मग देन दॅट वॉज टू लेट. म्हणजे आय हॅड मिस्ड अ लॉट ऑफ थिंग्स बिफोर दॅट. त्यामुळे मला अभ्यास असा कधी आवडलाच नाही शाळेतला. पण चित्र कायम आवडत राहिली. चित्रात चांगली गती होती. कॉम्पिटिशन्समध्ये अवॉर्ड्स वगैरे मिळायची. पण हे एक आमच्या घरी असं कायम वातावरण होतं की कॉम्पिटिशन्स आर नॉट इम्पॉर्टंट. तुला काय आवडतंय आणि तुला काय जमतंय हे सर्वात महत्वाचं आहे. त्यामुळे तो भाग मी कायमच फारसा मनावर घेतला नाही, की एखाद्या कॉम्पिटिशन मध्ये पहिलं आलंय म्हणून मी असं करीन, असं कधी नव्हतं माझं. मग 10वी नंतर मी थेट GD आर्टला ऍडमिशन घेतली. नाही, GD आर्ट नाही, आधी पहिलं वर्ष फाउंडेशन कोर्स असतो आणि मग GD आर्ट विथ पेंटिंग असं ते 10वी नंतरचा 5 वर्षाचा तो एक्सटेन्सिव्ह कोर्स असतो. आता इथे पुण्यामध्ये चित्रकलेचं शिक्षण एवढं पण ग्रेट आहे असं म्हणता येणार नाही. जेमतेमच शिक्षण होतं सगळं. म्हणजे तुम्हाला काय करायचं हे शोधेपर्यंत कॉलेजमधून तुम्ही बाहेर सुद्धा पडता असं झालं. त्याच्यानंतर मी डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन असतो तो केला. म्हणजे तुम्हाला जर का कॉलेजमध्ये शिकवायचं असलं तर ती एक शक्यता तुम्ही बाळगू शकता, याच्यासाठी डिपेंड केलं. सायमल्टेनियसली मी MA इंडॉलॉजी केलं. इंडॉलॉजी म्हणजे भारतीय प्राच्यविद्या. पण माझ्या असं लक्षात आलं की मी तेव्हा नृत्य पण करत होते, भरतनाट्यम शिकत होते, कर्नाटक संगीत शिकत होते आणि मी गाण्याची अकंपनीमेंट करायचे डान्स प्रोग्राम्सना आणि चित्र काढायचे. सगळ्यामध्ये चांगली गती होती. पण एक गोष्ट तुमची सुटत जाते हळूहळू, किंवा तुम्हाला ठरवावं लागतं की नाही याच दगडावर मला पाय ठेवून उभं राहायचंय. तसं हळूहळू ते ठरत गेलं. आणि MA इंडॉलॉजीचं मी सांगत होते ते अशासाठी केलं की ह्या सगळ्या कलांचा आपापसात काय संबंध आहे बुवा. खरोखर जे म्हणतात की नृत्यामध्ये सगळी चित्रच असतात, तर इज इट रिअली ट्रू?
मग ह्या सगळ्यांची हिस्ट्री काय आहे बुवा, हे सगळं समजून घेण्यात मला खूप उत्सुकता होती. आणि अतिशय विद्वान लोकांकडून MA इंडॉलॉजीचे धडे आम्हाला घेता आले. म्हणजे देगलूरकर सर आहेत, गोखले मॅडम आहेत. या सगळ्या लोकांनी पहाडा एवढी कामं केलीत त्यांच्या क्षेत्रांमध्ये, शिल्पकलेमध्ये, आणि त्या सगळ्यांकडून शिकायला मिळालं. एक दिशा मिळाली असं मला वाटलं. माझं MA पूर्ण जेव्हा झालं, तेव्हा मी बरंच नृत्य करायचे. भरतनाट्यम शिकले होते मी, आणि चंद्रलेखा नावाच्या एक कोरिओग्राफर चेन्नईला होत्या. तर त्यांना भेटायला मी जाऊन आले आणि असं ठरवलं की चंद्रलेखाचं काम आपल्याला अजून जवळून बघायचंय. आणि चंद्रलेखा अतिशय वेगळ्या पद्धतीने कोरिओग्राफी करणारी बाई होती. ती तेव्हा तिच्या 70ीत होती. आणि मी माझ्या 20शीत होते. आणि तिच्या कोरिओग्राफीज अशा वर्ल्ड फेमस, म्हणजे मॉमिक्सचे वगैरे कसे शोज होतात ना जगभर, तशा तिच्या कोरिओग्राफीज वेगळ्या वेगळ्या ठिकाणी व्हायच्या, त्यांचा ट्रूप जायचा. तर ते सगळं मला खूप जवळून बघता आलं आणि त्याचा एक अतिशय वेगळा परिणाम माझ्यावरती झाला. एकूणच माझ्या एस्थेटिक वर त्याचा खूप वेगळा परिणाम झाला. आणि एस्थेटिक नॉट इन द सेन्स ऑफ सरफेसी एस्थेटिक्स, पण माणूस म्हणून तुम्ही काय आहात, आयुष्य तुम्हाला कसं जगायचं आहे, तुम्ही एक इंडिपेंडंट माणूस आहात, तर तुम्ही कसा विचार केला पाहिजे, या सगळ्याला चंद्रलेखाच्या विचारांमुळे आणि तिचं नृत्य जवळून बघितल्यामुळे मला एक दिशा मिळायला लागली. ती अजूनही मिळतेच आहे असं मला वाटतं, की शी हॅज ह्यूज इन्फ्लुएन्स ऑन माय थिंकिंग प्रोसेस. तुम्हाला माहिती आहे का चंद्रलेखा? सगळ्यांना माहिती असते असं नाही, पण तिचा स्वतःचा प्रवास एवढा इंटरेस्टिंग होता की ती पिल्लई फॅमिली मधल्या एका गुरूंकडून भरतनाट्यम शिकली, अतिशय दर्जेदार भरतनाट्यम. त्याच्या बरोबरीने तिने योग आणि कळरीपयट्ट हा मार्शल आर्ट्सचा जो फॉर्म आहे, या तिन्हीची सांगड घालून अतिशय पॉवरफुल अशा कोरिओग्राफीज केल्या. तिचं असं म्हणणं होतं की भरतनाट्यम मध्ये जे नुसतं बाहेरून अलंकरण करून मुलीला सुंदर दिसायला भाग पाडतात ना, त्याच्यातून मला बाहेर यायचं. माझं नृत्य हे माझ्या हातून आलेलं पाहिजे, बाहेरून लावलेले प्लास्टर मला नको. हा एक मूळ थॉट होता, हा कोर होता तिच्या सगळ्या विचारांचा. आणि त्याच्यातून ती जे आमच्यापर्यंत पोहोचवायची ते इतकं अमेझिंग होतं. मला ऍक्च्युली बसून ह्याच्याबद्दल लिहून काढायची गरज आहे की काय हे असं की ज्यांनी मी एवढी इन्स्पायर झाले. आणि त्याचा परिणाम असा झाला की मी ट्रेडिशनल भरतनाट्यमला मी नकार दिला. मी चक्क थांबवून टाकलं काही वर्षांनी भरतनाट्यम करणं. कारण मी नास्तिक फॅमिलीमधून आलेली आहे आणि देवाधर्माची पूजा करत आणि असे नाचत बसायला मला शक्यच नव्हतं. मला जे पटत नाही ते तुम्ही कसं नाचाल, असा एक प्रश्न पडायचा सतत. तर त्याला एक दुजोरा मिळाला चंद्रलेखाचं सगळं काम बघून. आणि मग मी असं ठरवलं की येस, फॉर माय काइंड ऑफ एक्सप्रेशन पेंटिंग इज द वे. आणि मग त्या सगळ्या आस्तिक गोष्टीतून बाहेर पडायला आणि स्वतःचा शोध घेण्यासाठी मला चित्रकलाच अजून एक्सप्लोअर करावीशी वाटली. मग पुढे लग्न झाल्यावरती अमेरिकेत आल्यावरती मी MFA करायचं ठरवलं आणि ते मी सॅन फ्रान्सिस्कोला अकॅडमी ऑफ आर्ट युनिव्हर्सिटीमध्ये MFA केलं पूर्ण. असा शिक्षणाचा प्रवास साधारण संपला असं म्हणायला हरकत नाही. अच्छा, पण मग अमेरिकेतून भारतात परत जाण्याचा कशा करता निर्णय घेतलात? म्हणजे कलेचं पुढे मला या क्षेत्रात काम करायचं म्हणून का? नाही, खरं असं आमचं ऑन अँड ऑफ हे चालू होतं की मला कायमच भारतात परत यावं असं सतत वाटायचं. आणि मग मधल्या रिसेशन मध्ये माझ्या नवऱ्याचा जॉब गेला आणि तो भारतात परत आला. पण माझं शिक्षण चालू होतं अमेरिकेत, त्यामुळे मी म्हणलं की मी ते पूर्ण करते आणि मग आपण पुढे बघू काय ते. मग त्याला जो दुसरा जॉब मिळाला त्याच्यासाठी आम्ही पॅरिस, थायलंड आणि जपान अशा 3 ठिकाणी त्याचे जॉब्स होते. त्याच्यासाठी आम्ही हिंडलो काही काळ. त्यानंतर भारतात चेन्नईला काही काळ होतो, बंगलोरला काही काळ होतो. आणि मग नंतर पुन्हा परत आम्ही अमेरिकेमध्ये 1-2 वर्ष त्याच्या जॉबसाठी आलो. त्यामुळे हा सगळा जो काळ होता हा माझ्या एक्सप्लोरेशनसाठीच होता. आणि मग शेवटाकडे एक 10 वर्ष साधारण आम्ही असे बाहेर हिंडत होतो पुण्यात सेटल होण्याआधी. तेव्हा मग मुलं झाली. मोठा मुलगा माझा जन्मलेला होता आणि त्याला घेऊन आम्ही अमेरिकेत परत आलो. आणि मग त्या काळात मला असं वाटायला लागलं की काहीच आपल्या चित्रकलेशी संबंध राहत नाहीये.
सारखं सगळं मुलाच्या संगोपनातच वेळ जातो आहे, पण काहीतरी तर करायला पाहिजे. आणि मग मी छोट्या-छोट्या गोष्टी, बुक इलस्ट्रेशन आणि असं काय-काय ट्रान्सलेशन असं सुरू केलं छोटं-छोटं. त्याच्यातून त्याला हळू गती मिळाली. मग मूल जेव्हा चित्र काढायला लागतं, तेव्हा तर म्हणजे चित्रकलेचा जन्म बघितल्याचाच आनंद होतो आणि वेगळ्या दृष्टीने मी चित्रकलेकडे ऑल टुगेदर बघायला लागले. त्यामुळे प्रत्येक एलिमेंट म्हणजे लग्न झाल्यापासून नवरा, मुलं हे सगळ्या एलिमेंट्सनी काहीतरी एक चित्राचं वेगळं अंग मला दाखवलं. प्रत्येक नक्कीच. टप्प्यावर असं वाटतं. मी तुमचं LinkedInवरचं प्रोफाईल बघत होतो आणि त्यात मला आत्तापर्यंत माहीत नसलेली गोष्ट कळली की तुमची ॲनिमेशन फिल्म बऱ्याच ठिकाणी दाखवली गेली आहे, तिला काही अवॉर्ड मिळालेत. तो ॲनिमेशन फिल्ममधलं तुमचं काम याबद्दल काय सांगू शकाल? हो, एवढं काही असं सांगण्याजोगं नाहीये काम ते फार. पण माझं थिसिस प्रोजेक्ट जे होतं ना, ते छान झालं होतं. ते एम-एफ-एचा थिसिस होता तो आणि एक शॉर्ट फिल्म मी तयार केली होती ॲनिमेटेड. 3D ॲनिमेशन हा माझा फोकस होता. बरं. आणि तेव्हा तसं 3D ॲनिमेशन नवं होतं. 2003-4 सालची गोष्ट ही. बरं. त्याच्यामुळे तेव्हा ॲनिमेशन फेस्टिव्हल्स बरीच असायची. तर ते मी 30 एक फिल्म फेस्टिव्हल्सना फिल्म पाठवली होती आणि त्यातल्या जवळ-जवळ 10 इंटरनॅशनल ॲनिमेशन फेस्टिव्हल्समध्ये ती सिलेक्ट झाली. युरोपातल्या एका फेस्टिव्हलमध्ये त्याला अवॉर्ड मिळालं. अशा सगळ्या त्या काळातला ती गंमत होती. पण आता ती फिल्म तुम्ही बघाल तर फारच मॅच्युअर वाटेल. कारण आता 3D ॲनिमेशनची टेक्नॉलॉजी आणि मोशन कॅप्चर ह्या इतक्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज अमेझिंगली स्मूथली वापरतात ना, तेव्हा म्हणजे आम्ही असं प्रत्येक हँडल धरून त्याला ट्विक करत इट वॉज व्हेरी टफ ॲट दॅट टाईम. बरोबर. ॲनिमेशन वॉज रिअली टफ. पण झाली ती फिल्म छान झाली होती. अच्छा. आत्ता सध्या तुम्ही त्यात काही करत नाही आहात का? मी नाही करत. म्हणजे मी ॲनिमेशनमध्ये जॉब केला. बरं. 3D ॲनिमेटर म्हणून बेंगलोरच्या एका स्टुडिओत जॉब केला. अमेरिकन कंपनीमध्ये एका इंटर्नशिप केली. जपानमधून काम केलं. पण मला मुलांबद्दल भयंकर प्रेम आहे आणि माझी मुलं जेव्हा झाली, तेव्हा मला असं वाटलं, की हे असं 12-12 तास रोज काम करायचं तर मुलाकडे कधी लक्ष देणार? त्यामुळे मी ठरवलं की ॲनिमेशन इज नॉट माय कप ऑफ टी एनीमोर ओके. आणि वेगळा मार्ग निवडला. हो. तुमच्या या सगळ्या चित्रकला आणि कला या काय म्हणू ज्याला करिअरच्या बरोबरीने मी जे बघतोय एस्पेशली तुमच्या फेसबुक पोस्टवरून आणि ज्या तिथे तुमचं जे काम चाललंय त्यात मला खूप महत्त्वाचं एक काम तुमच्याकडे तुम्ही करताय असं जाणवलं. ते म्हणजे पुण्यातल्या टेकड्यांवरचा प्लास्टिकचा कचरा साफ करण्याचं. आणि तुम्ही आणि तुमचा मुलगाही त्यात खूप मनापासून भाग घेतो असं मला बऱ्याच वेळेला वाचायला मिळालं. ती सगळी जी काही ऍक्टिव्हिटी आहे त्याबद्दल थोडंसं बोलूयात का? सांगते ना. मगाशी मी जे म्हणलं ना, की माझं शिक्षण तिथे संपलं, तर त्याच्यानंतर मला पुन्हा शिकावंसं वाटलं. आणि 5 एक वर्षांपूर्वी पुण्यामध्ये इकॉलॉजिकल सोसायटी म्हणून आहे. त्यांचा एक कोर्स असतो, सस्टेनेबल लाईफस्टाईलचा. तो मी करायचा ठरवला. एक वर्षाचा सुंदर कोर्स असतो हा. पुण्यातले अनेक जण हौशी लोकं हा कोर्स करतात. पार्ट टाईम कोर्स आहे, डिप्लोमा आहे. आणि तो केल्यानंतर एकूणच एन्व्हायर्नमेंटकडे बघण्याची दृष्टी तुमची खूप वेगळ्या पद्धतीने विकसित होते, असं जाणवलं. आणि एन्व्हायर्नमेंटल इश्यूज, करंट इश्यूज हे सगळे समजून घेताना असं लक्षात आलं, की आपण आपल्या परीने काहीतरी छोटंसं करायलाच पाहिजे. साधारण 2.5-3 वर्षांपूर्वी तुम्हाला आठवत असेल, की गंगा नदी वाचवण्यासाठी प्रोफेसर जी.डी. अग्रवाल यांनी उपोषण केलं आणि त्या उपोषणात ते गेले. त्यांना प्राण गमवावे लागले. तर हा जीवित नदी नावाचा जो ग्रुप आहे, त्यातले काही मित्रमंडळींनी एकत्र येऊन असं ठरवलं, की हे जे झालं ते अतिशय चुकलं आणि त्यासाठी आपण साखळी उपोषण करूया. म्हणून आम्ही साखळी उपोषण सुरू केलं. त्याचा मी पण हिस्सा होते आणि नंतर ती मूव्हमेंट पुढे नेण्यासाठी सुद्धा मी सक्रिय सहभागी होते. आणि त्याच्यातून असं लक्षात आलं, की नुसतंच गंगेसाठी आपण इथे बसून हळहळणं, ह्याच्यापेक्षा आपल्या आजूबाजूला जे काही पर्यावरण आपण बघतो आहोत, त्याच्या संवर्धनासाठी माझ्या स्वतःच्या स्केलला, सामान्य माणसाच्या स्केलला मी काय करू शकते?
ह्याचा विचार करणं फार आवश्यक आहे. आणि तेव्हा त्याच सुमारास माझ्या घराजवळ जी टेकडी आहे तिथे मुलांना घेऊन मी जात असे. तिथे आमच्या असं लक्षात आलं, की वनविभागाने चक्क टेकडीला खड्डे पाडून त्याच्यामध्ये वृक्षारोपण केलंय. ते चांगलं वाईट हा भाग वेगळा. म्हणजे वृक्षारोपण ही आपली समजूत असते, की चांगलंच असेल, उत्तमच काम केलंय. पण अयोग्य ठिकाणी वृक्षारोपण करणं हे सुद्धा हानिकारक असू शकतं. तसं ते वृक्षारोपण केलंय. आणि त्यांनी केलं असं, की त्या कामगारांनी त्याच्या प्लास्टिकच्या पिशव्या ज्या होत्या, त्या उचलून त्यांनी योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावणं, त्या रिसायकलिंगला देणं हे अपेक्षित असतं. ते केलेलं नव्हतं. माझ्या मुलांना आणि मला रोज जाऊन तिथे फार अस्वस्थता यायची, की "अरे, तुम्ही एकीकडे झाडं लावताय, एकीकडे त्यांना पाणी घालायला टेम्पोच्या टेम्पोज मागवता पाणी, वॉटर टँकर्स मागवता आणि तुम्ही पिशव्या तिथेच टाकता आणि मग ते प्लास्टिक आपण काय तिथे 24 तास राहतो का? तिथे राहणारे जे वाईल्ड लाईफ आहे, वाईल्ड कॅट्स आहेत तिथे, छोटी म्हणजे रानमांजरं असतात. त्यानंतर पक्षी असतात किती सुंदर प्रकारचे, कीटक असतात. ते सगळे त्यांचं घर आहे ते. त्यांना तुम्ही प्लास्टिक देणार का? आम्ही ठरवलं की ठीक आहे. हे आपण नुसतं कोणाकडे तरी तक्रार करण्याऐवजी आपल्याला जे शक्य आहे ते आपण सुरू करूया. आणि असे अनेक गट आहेत बरं का. पुण्यामध्ये आहेत, भारतात सुद्धा अनेक ठिकाणी आहेत, की जे त्यांच्या त्यांच्या परीने अशी सफाई करत असतात. म्हणून आम्ही ते प्लास्टिकच्या पिशव्या गोळा करायला सुरुवात केली आणि एकदा तुम्ही त्याच्यात शिरलात ना, म्हणजे आधी आम्हाला एकेच ठिकाणच्या सापडल्या होत्या. एकदा तुम्ही शिरलात की आम्हाला 100 ठिकाणी प्लास्टिक सापडायला लागलं. म्हणजे मुलांचं सुद्धा नजर जायला लागली. माझी मुलं आता 14 आणि 10 वर्षाची आहेत, म्हणजे लहानच आहेत दोघं तशी. पण त्यांना सुद्धा हे असं दिसायलाच लागलं, की अरे धिस इज रॉंग. हे प्लास्टिक इथे पडून राहिलं तर ह्यानी खूप नुकसान होणार आहे. हे मातीमध्ये डिसॉल्व्ह होईल काही वर्षांनी आणि त्यांनी मातीचं नुकसान होईल किंवा ते वाहून जर का नदीमध्ये गेलं तर नदीचं नुकसान होईल. तर हे आपण नाही तर कोण उचलणार? म्हणून आम्ही तिघांनी सुरू केलं काम. माझा नवरा पण जेव्हा-जेव्हा यायचा तेव्हा तोही जॉइन झाला. मग आम्ही काही ग्रुप्स गोळा केले. कारण आमच्या लक्षात आलं, की आपण एके ठिकाणी तर गोळा करतोय. हजार-हजार प्लास्टिकच्या बॅग तिथे पडलेल्या असतात. तर किती आणणार ना 3 आणि 4 जण? मग आम्ही असे ड्राईव्हज ऑर्गनाइज केले आणि मग लोकं मदतीला आली. मग आम्ही त्या योग्य ठिकाणी रिसायकलिंगला दिल्या. त्या निमित्ताने ते सगळं सायकल समजलं, की पिशव्या येतात कुठून, जातात कुठे, योग्य ठिकाणी त्या जाणं ह्याचं महत्त्व काय आहे, असं सगळ्या एक-एक गोष्टी आम्हाला समजायला लागल्या. दॅट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे अजूनही खूप काम शिल्लक आहे. आम्हीच आता लॉकडाऊनमुळे कमी पडतोय, जाऊच शकत नाही आहोत असं झालंय. पण तो एक इश्यू समजणं आणि अ, तो त्याला कसं भिडायचं हे समजणं, हे माझ्या मुलांच्या दृष्टीने खूप वेगळं ठरतंय असं लक्षात आलं. फारच छान. आपण जवळजवळ आता तासभर व्हायला आलाय, गप्पा मारतोय. खूप मजा येते, खूप वेगवेगळं ऐकायला आणि अगदी विचार करण्याजोगे मुद्दे आपण बोललोत. सध्या काय चालू आहे आणि काय नजीकच्या काळात काही नवीन प्रोजेक्ट आहे का डोळ्यासमोर, असं मला थांबताना विचारायचं होतं. हो. खरं म्हणजे सध्या लॉकडाऊनमुळे ना मी स्वतःच खूप गडबडून गेलीये, की एरवी जसं एका पेसनी तुमचं काम सुरू असतं, त्याच्यात खूप मोठा खंड येतो आणि आर्थिक नुकसानही चिकार होतं. पण आर्टिस्टनी माझ्या मते खूप वेगळ्या प्रकारे त्याच्याकडे बघायची गरज आहे आणि तसा मी प्रयत्न करून स्वतःला ट्रॅकवर आणायचा खूप प्रयत्न करतेय. की 2 वर्ष नाही आपल्याला नेहमीसारखा 2चा उपयोग करून मला पेंटिंग्स करायचे आहेत, कॅनव्हास पेंटिंग्स आणि त्याचं एक्झिबिशन 2 वर्षांनी भरवायचंय. आणि त्या दृष्टीने मी काही गोष्टी सुरू केल्यात छोट्या-छोट्या. हा जो माझा एक्सटेन्सिव्ह अनुभव आहे वॉल पेंटिंग्सचा, त्याच्यावरती एक पुस्तक मी लिहायला घेतलं आहे. जे म्हणजे लेखक जेवढे छान लिहू शकतात तेवढं नाही मी लिहू शकत, पण मी प्रयत्न करतेय की माझ्या परीने त्याचं डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे. तर त्याच्यावरती सुद्धा काम चालू आहे. आणि इतर छोटीशी प्रोजेक्ट्स काय चालू असतात. म्हणजे लहान मुलांसाठी मी एका मासिकाबरोबर काम करते. 0 ते 8 वयोगटाच्या मुलांना चित्रकलेचं कसं एक्सपोजर वाढवता येईल याच्यासाठी. तर त्याचं चालू असतं. अक्षरनंदन शाळेमध्ये मी 5वी ते 7वी ला शिकवते. तर ते शाळा तर बंद नाहीयेत ना, ऑनलाईन स्कूलिंग चालू आहे. तर ऑनलाईन एज्युकेशन इज व्हेरी टफ. खूप चॅलेंजेस आहेत त्याच्यामध्ये. जरी मी चित्रकला शिकवत असले तरी मला सुद्धा ती चॅलेंजेस फेस करावी लागतात. तर ते मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी काही वेगळे मार्ग आहेत का? त्या दृष्टीने आम्ही काही प्रयत्न करतोय. असे छोट्या-छोट्या गोष्टी चालूच आहेत. खूप छान. फार मजा आली गप्पा मारायला आणि पुन्हा एकदा हो. मला खात्री आहे की या विश्वसंवादचे जगभरातले श्रोते पण हे सगळं तुमचं काम खूप ॲप्रिशिएट करतील.
तुमची पुण्यातली चित्र मला बघायला अजून प्रत्यक्ष चान्स मिळाला नाही, कारण बहुतेक तुमची चित्र लोकांपर्यंत पोचायला लागेपर्यंतपासनं मी अजून आलेलो नाहीये पुण्यात. त्यामुळे माझ्या पुण्याच्या पुढच्या भेटीत मला नक्कीच आणि कदाचित आपण एक अशी टूर काढूयात की हे चित्र बघा, हे चित्र बघा, अशा टाईपचं तुमच्या बरोबर चित्र बघायला जायला मला नक्की आवडेल. या सगळ्या आम्हाला हो माझ्या स्वतःकडून अतिशय मनापासून शुभेच्छा, आमच्या विश्वसंवादच्या श्रोत्यांकडून शुभेच्छा आणि आमच्याकडे येऊन गप्पा मारल्याबद्दल मनापासून धन्यवाद. खूप खूप थँक्यू. तर मंडळी, विश्वसंवादचा हा आजचा एपिसोड तुम्हाला नक्की आवडला असेल याची आम्हाला खात्री आहे. विश्वसंवाद या मराठीतल्या पहिल्या पॉडकास्टवर जगभरातली काही हटके वेगळं काम करणारी मराठी मंडळी तुम्हाला भेटत असतात. तेव्हा हा पॉडकास्ट तुम्ही जरूर ऐकत राहा. तुमच्या मित्रमंडळींना त्याबद्दल सांगा. आमच्या फेसबुक पेजवर जाऊन लाईक करा. ऐका आणि ऐकवतही राहा. विश्वसंवाद.